हॅलो फ्रेंड्स, आज मी तुमच्यासाठी एकदम हटके अशी नाश्ता रेसिपी घेऊन आलेली आहे। ही रेसिपी बनवायला अगदी सोपी आहे। चला तर पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया। त्या अगोदर अन्नपूर्णे सदापूर्णे दीप्स किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। हा हेल्दी आणि टेस्टी नाश्ता बनवण्यासाठी इथे आपण 2 कप रवा घेतलेला आहे। तुम्ही जाड किंवा बारीक रवा घेऊ शकता। हा रवा आपण मिक्सरमध्ये घालणार आहोत। त्यानंतर आपण यामध्ये 1 टेबलस्पून ओवा घालणार आहोत। तिखटपणा येण्यासाठी इथे आपण 3 ते 4 हिरव्या मिरच्या घालणार आहोत। तुम्ही जास्त मिरच्या सुद्धा घालू शकता। आता आपण यामध्ये 1.5 कप पाणी ॲड करणार आहोत। चमच्याने अशा प्रकारे रवा व पाणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे। तुम्ही बघू शकता मिक्स केल्यानंतर रव्याने पाणी पूर्ण सोकले आहे। आता आपण अजून पाणी यामध्ये ॲड करणार आहोत। अजून 1 कप पाणी आपण यामध्ये ॲड करूयात। पुन्हा चमच्याने अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण झाकण लावून मिक्सरमध्ये हे व्यवस्थित बारीक दळून घेणार आहोत। या पद्धतीने आपण हे मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक दळून घेतलेले आहे। मोठ्या भांड्यामध्ये आपण बारीक दळलेला रवा काढून घेतलेला आहे। यानंतर या ठिकाणी आपण अशा प्रकारे कोबी बारीक कापून घेतलेला आहे। कोबी ॲड करताना तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त ॲड करू शकता। पाण्याने स्वच्छ धुवून कोबी आपण यामध्ये ॲड करणार आहोत। आता आपण यामध्ये 1 मीडियम आकाराचा बारीक चिरलेला कांदा ॲड करणार आहोत। व्यवस्थित एकदम मिक्स करून घेऊया। चवीसाठी आपण इथे 1/2 टेबलस्पून मीठ ॲड करणार आहोत। स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर बारीक चिरून आपण यामध्ये ॲड केलेली आहे। चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया। अशा प्रकारे या कन्सिस्टन्सीचं बॅटर आपण तयार करणार आहोत। आता आपण पॅन व्यवस्थित गरम करून त्यावर अशा प्रकारे तेल लावून घेणार आहोत। तयार केलेले बॅटर व्यवस्थित हलवून घेतल्यानंतर पळीने अशा प्रकारे आपण ते पॅनवर सोडणार आहोत। पळीने या धिरड्यांना हळूहळू अशा प्रकारे गोलाकार आकार द्यायचा आहे। बॅटरची वरची लेअर लवकर सुकावी यासाठी आपण यावर झाकण ठेवणार आहोत। गॅसची फ्लेम आपण मीडियम टू हाय ठेवलेली आहे। 1 ते 2 मिनिटांनी झाकण काढून घेऊयात। तुम्ही बघू शकता वरची लेअर पूर्णपणे सुकलेली आहे। वरच्या बाजूने सगळीकडे व्यवस्थित तेल लावून घ्यायचे आहे। आता आपण हे धिरडे पलटी करून घेऊयात। पलटी केल्यानंतर पुन्हा 1 ते 2 मिनिटं या धिरड्यावर झाकण ठेवायचं आहे, जेणेकरून ते लवकर दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजले जाईल। 1 ते 2 मिनिटांनी झाकण काढून घेऊयात। धिरडे आता आपण पलटी करून घेऊया। दोन्ही बाजूने धिरडे व्यवस्थित भाजल्यानंतर आपण ते तव्यावरून काढून घेणार आहोत। धिरडे दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजले गेलेले आहे। तुम्ही याचा कलर, टेक्स्चर व कॉम्बिनेशन बघू शकता, अगदी अप्रतिम दिसत आहे। दुसऱ्या बाजूने सुद्धा तुम्ही बघू शकता। अशाच प्रकारे बाकीचे सुद्धा धिरडे आपण बनवून घेणार आहोत। हे गरमागरम धिरडे तुम्ही तुमच्या आवडत्या चटणीसोबत छान एन्जॉय करू शकता। इथे मी शेंगदाणा चटणी व त्यासोबतच नारळाची चटणी कशी बनवायची या दोन्हींची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तुम्ही नक्की चेक करा। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि अशाच नवनवीन रेसिपीजसाठी अन्नपूर्णे सदापूर्णे दीप्स किचनला सबस्क्राईब करा। धन्यवाद।